हर्षदला तर आज आहे ना असं लवकर आवर म्हणून सांगायची गरजच पडली नाही. भाऊ लगे आवरून रेडी पण आहे. तर तुम्ही एवढं सगळं सामान घेता तर रोज मी तिचीच भाजी काबर बनवते मग. तर हर्षदसाठी ना होळीसाठी पिचकारी घ्यायची. मी तुझ्याशी बोलत नाही आणि तू का बोलतोय मला? घरी पोहोचलो आणि हर्षदने एक कांड करून टाकलेलं आहे. डायरेक्ट डिग्गीचा दरवाजा उघडला, सगळे तांदूळ सांडून गेले. तर एवढी सगळी शॉपिंग करून फायनली आलोय घरी. बाप रे बाप. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर आज ना आम्ही शॉपिंग करण्यासाठी चाललेलो आहे. खूप दिवसापासून आमचं चालू होतं की डीमार्टला जायचं. फायनली आज डीमार्टला चाललेलो आहे आणि सोबत आहे ना आरोही पण येते, हर्षद पण येतोय. हर्षद तर किती वेळचा नुसता उड्याच मारत होता की चला डीमार्टला. हर्षद पण येतोय आणि मम्मी पण येते. आता आम्ही चौघं चाललेलो आहे डीमार्टला. आणि इकडे बघ ना, आपल्या मनालीचा ब्लॉग चालू आहे. किती भारी मेमरीज होत्या ना त्या मनालीच्या. एकदम भारी. असं वाटतंय परत जावं मनालीला. आवर वाटतंय म्हटलं फक्त. हर्षद किती एक्साइटेड आहे डीमार्टला जाण्यासाठी. आपण आहे ना लय दिवसानंतर शॉपिंगला चाललोय ना, तर मी खूप 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 एक्साइटेड आहे. आणि आरोही बघा कशी रॅबिट सारखी तयार झालेली आहे. हे दाखव रॅबिट. चांगला दिसतोय बेल्ट. चांगला दिसतोय. लावू ना. लाव चल. आणि शॉपिंग म्हटलं की सगळ्यांचीच फेवरेट गोष्ट आहे. सगळे लगे आवरून रेडी, सांगायची गरज पण नाही पडली की लवकर आवरा वगैरे. बॅग घेतली निघाले. येस, बॅग घेऊन रेडी आम्ही. आणि मम्मी ना मागच राहिलेली आहे तर मम्मीने हर्षद येत आहे. चलो बाय बाय. बाय बाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून आहे. ना बेल्ट घातलं. शॉपिंग साठी पैसे दिले. काय आणायचं याच्यात तुम्हाला? हा मला आहे ना नकली पैसे देत होते. जसं नवीन गाड्या आलेल्या आहे ना, थोडं जुन्या गाडीकडे दुर्लक्षच होत आहे. एक्सेल 6 आमची झाकलेलीच आहे खूप दिवसापासून. बट काहीतरी फॅमिली ट्रिप प्लॅन करू तेव्हा एक्सेल 6 नक्की नेऊ. बट आता सध्या आपण स्कॉर्पिओ नेतोय कारण स्कॉर्पिओमध्ये डिझेल पण आहे. मला आहे ना तू काहीतरी कामं सांगत जा, मग मी ही गाडी घेऊन जात जाईल. तुला का? हा, असे बाहेरचे कामं सांगत जा, घरातले नाही. अच्छा, मला वाटलं घरातलं लगेच सांगत होतं मी तुला काही ना काही. बाहेरचं तुला काय काम सांगायला पाहिजे मी? असे जे मी करू शकेल असे मस्त गाडी घेऊन जात जाईल, तुझी सर्व कामं करून येत जाईल असे कामं. असे कोणते काम आहे जे आरोही करू शकेल? सोचना पडेगा. मम्मी आणि हर्षदचं तर सेम आउटफिट आहे, ग्रीन कलरचं. आणि आरोहीचं आणि माझं ऑलमोस्ट सेम आहे, ब्लॅक अँड व्हाईट. हर्षदला तर आज आहे ना असं लवकर आवर म्हणून सांगायची गरजच पडली नाही. भाऊ लगे आवरून रेडी पण आहे. आणि तू सनरूफ का बरं ओपन केलेलं आहे? गाडी गरम झालेली होती ना, म्हणून थंड करण्यासाठी लवकर. बरोबर आहे ना आरोही? हेच बरोबर आहे. आणि आता हळूहळू इतकं ऊन वाढायला लागलेलं आहे ना, गाडी तर इतकी गरम झालेली होती, बाप खतरनाक. अजून पण गरम आहे गाडी. काय काय घ्यायचं लिस्ट केली का पण तुम्ही? तिथे जे दिसणार आहे ते घेणार आहे आम्ही. अच्छा. हा, हे बघ दिमाग मध्ये लिस्ट केलेली आहे आमच्या. तर फायनली आता आम्ही डीमार्टला पोहोचलेलो आहे. हर्षद तर पहिले असं उड्या मारतोय, त्याची अशी एक्साइटमेंट आहे की मध्ये जाऊन मी आता काय घेतो आणि काय नाही असं त्याला झालंय. काय काय घ्यायचंय रे? मला काहीच नाही घ्यायचंय. मग तू एक्साइटेड काय एवढा? तुला काही नाही घ्यायचं, तू गाडीत थांबू शकतो. पण गाडीत गरम होईल ना. एसी लावून देतो. नको, जाऊ दे. मी आता नाही शकतो, काय करूया नाही. मम्मी बहुतेक आपण घर भरल्यानंतर आताच येतोय. खूप दिवस झाले आपल्याला डीमार्टला यायला. पण पूजाच्या आधी चालू होतो आपण. पूजेच्या आधी आलो होतो, त्याच्यानंतर आता आलो डायरेक्ट. हर्षदसाठी ना आपण मल्टिपल बुक्स घेऊ वाचायला, हे की नाही? म्हणजे तो वाचन तरी करेल. बरोबर आहे ना? हो. हर्षदने आल्या ती गाडी पण घेतली. फुल प्लॅनिंग नाही हर्षद. आरोहीची नजर तर आता इकडे तिकडे पळते, शोधते काय घेता येईल. इथे बिस्किटचं सेक्शन आहे, हे माझं फेवरेट नाहीये. समोर आहे. काय तांदूळ? हा, तांदूळ घ्यायचे मला. हर्षद तुझ्यासाठी एक भारी गोष्ट भेटली आहे मला. हे बघ, जामून नीम करेला ज्यूस. आरोहीचं तर फुल फॉर्म मध्ये काम चालू आहे. हा, एखादा किलो घेऊ का? हा काय घेताय? हा तांदूळ बघ बिर्याणीसाठी. थोडं बिर्याणीसाठी तांदूळ घेताय तर बिर्याणी पण बनवा. नाही, बिर्याणीसाठी नाही घेते ना. मग बिर्याणीसाठी दुसरं घ्यायचं आहे. तांदूळ घेते, गहू घेते, सगळं घरेलू सामान घेते. ही लग्नाच्या पहिलेच लय घरेलू होत चाललेली. लग्न झाल्यावर तर ही लय घरेलू होणार आहे. होत चाललेली नाही, झाली मी ऍक्च्युली. मला यात जास्त इंटरेस्ट येतो. गहू घ्यायचं, तांदूळ घ्यायचं, या शॉपिंग मध्ये मला खूप जास्त इंटरेस्ट यायला लागलेला आहे. मी अजून बिस्किट आणि कॅडबरीवरतीच अडकलेलो आहे. आणि हा बघा बेरोजगार, याला काही काम नाही आहे, ते तांदूळ खेळत बसलेला आहे. हर्षद आता व्लॉग करायला लागलाय, तर हर्षदचे पण फॉलोअर्स भेटायला लागले हर्षदला. हर्षदची हवा आहे रे हो. हर्षद, आतापर्यंत सगळं घरेलू सामान आलेलं आहे, हा ना. आपला टर्न नाही आला अजून. कॅडबरी, चॉकलेट, आईस्क्रीम कधी येतं का ना? ए आई, तर दुसऱ्याच्या ट्रॉली मध्ये काही बी टाकून राहिल्या. मम्मी दुसऱ्याची ट्रॉली नको भरू, चल. मम्मी बरं आहे, आई तर दुसऱ्यांच्या ट्रॉल्या भरती. काही लेडीज तो डीमार्ट मध्ये अशी शॉपिंग करताय जसं की डीमार्ट वाले फुकट वाटताय. नुसते ट्रॉल्या भरणं चालू आहे. तू आमच्यासाठी म्हणतोय का? नाही, बाकीच्या लेडीज साठी. जर तुम्ही एवढं सगळं सामान घेता
तर रोज मेथीचीच भाजी काबर बनवते मग? मेथीच फेवरेट आहे का? हा मेथीचं सीझन होतं रे आता, म्हणून मेथीची भाजी बनवत मग आता कशात सीझन आहे? होते. आता आमरसाचं सीझन आहे. हा मग आता आमरस खाऊ मस्त. आरोहीसाठी घेऊ मिरची पावडर. ठीक आहे, ही तुलाच महाग राहते. मिरची पावडर. अरे माझी फेवरेट आहे. ऋषी मला पिझ्झाचं सामान घ्यायचंय. कोणाचं? पिझ्झा बनवायचा. त्याचं कशाला आपण घ्यायचं? आपण आपलं सामान घ्यायचं, असं लोकांचं सामान नाही घ्यायचं. मग यायचं नाही माझ्याजवळ पिझ्झा बनवून दे म्हणायला. आता पिझ्झा बनवायचं सामान घ्यायचं म्हण ना. हा पिझ्झा बनवायचं सामान घ्यायचंय. नाही घेऊन देणार पण प्लीज प्लीज. चलो ले लो. हे काय पिझ्झा बनवायचं सामान? हे तर पिझ्झावर टाकायचे टॉपिंग्स आहे. हा ना, हे संपलेले ना आपले. म्हणून हे चिली फ्लेक्स, हे ऑरेगानो. हे तर फ्री भेटतं बाहेर पिझ्झा खायला गेल्यावर. फ्री नाही भेटत. 400चा पिझ्झा घेतल्यावर एवढे सॅशे देतात ते तिच्यावर टाकून खायला. माझ्यासाठी ना खूप सारे सूप पण घेतलेले. एवढे हो एवढे. अरे म्हणजे आपल्यासाठी घेतले ना रे. शट अप, नॉट फॉर यू, इट्स ओनली फॉर मी. आम्ही ना नूडल्स पण घेतलेले. आज आपण नूडल्स बनवायचे घरी. आज आपल्या घरी मेथीची भाजी बनणार आहे. कळलं का? हा शॉप. तुला माहिती आहे डीमार्टचं एक अल्गोरिदम आहे. समोरचं प्रोडक्ट कधीच नाही घ्यायचं, मागचं घ्यायचं. मागचं प्रोडक्ट घ्यायचं. म्हणजे चांगलं राहतं. आता होळी येते ना, मग मला पिचकारी घेऊन दे. खरंच घेऊन दे. हे साबणं घ्यायचे पहिले आपल्याला. पिचकारी पण घेऊ, साबणं पण घेऊ. चला अरे हर्षदसाठी बेबी सोप घेऊन टाक. मला ना बेबी ऑइल घ्यायचं होतं रे. हर्षदसाठी हे घेऊ, हगीज. नको, मी बाथरूममध्ये जातो. अरे इतक्या साबणे वापरते माहिती का तू? ना तू भांडे घासायची साबण तोंडाला लावत जा, नाही तर कपडे हे काय घासायचे. ह्याच्यात फेस सिरम पण आहे नको. इग्नोर करते मला. ए भामटे, साबण पाहिजे ए मला. भामटे, ए भामटे, तू ना भांडे घासायची साबण तोंडाला वापर. मी तुझ्याशी बोलत नाही आणि तू का बोलतोय मला? भामटी नसते साबणवर साबण. अरे साबणवर साबण म्हणजे जेवढं लागतं तेवढंच वापरणार आहे ना. का खाते काय मी ते साबण? खात असशील तर. हर्षदसाठी ना होळीसाठी पिचकारी घ्यायची. तर चांगली पिचकारी बघू आपण आता. बघ कोणती घ्यायची. एकदम मोठी वाली घेऊ त्याला. हा बेस्ट. ही पण छान वाटते. काही घ्यायची का? तिला लुक पण तिथे पण पाणी हिला कुठे बटनच बसेल? कुठे? आणि पाणी कुठे बसेल तिच्यात? आणि बटन कुठे आहे? यानेच असं सोडवायचं ना, असं असं स्वस्त घ्यावं लागतं. मग एवढं हापशी सारखं मार ना याला. हे काय हे? याला बटन. हे काय हे? ते त्याला पाठीमाग बॅग असते एक, ती बॅग मध्ये पाणी भरायचं. वाव, हे भारी. बॅग आहे ना पाठी लावायची आणि मग मारायचं. हे बघ. नाही मग याच्यातून मग छोटं बरोबर आहे पाणी ना, येतं. छोटच पाहिजे, पाणी जास्त वाया नको जायला म्हणून. कोणती घ्यायची? ही घेऊन टाकू. हर्षद हे बघ. पण नको रे हर्षद, नंतर घरात ठेवायची पण अडचण. छोटीच माझ्या घे. रूम मध्ये आहे. नको, जागा नाही आहे. बरोबर आहे, मम्मीचं म्हणणं बरोबर आहे. काही घ्यायचं नाही. छोटी बघा अजून. नको ग. हा ही घेऊन टाक. बेस्ट. हा येते ना. आपल्या कॅमेरामॅनला हवा देऊ आपण. डिस्काव 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 डिस्काव. हे डन बघ नाही. हे बघ हे. ए वाव किती क्यूट आहे. हे तीच डन करा रे, तीच छान आहे. अजून आठवा बरं का काय काय घ्यायचंय. रांगोळीसाठी डब्बा घ्यायचा आहे तुम्हाला. अरे मम्मी हे बघ, आपल्या अमोल भाऊचं बेबी. अमोल भाऊ हे बघा, पण त्याला दाढी नाही ना, सेम अमोल भाऊ वाटले असते. मोठं झाल्यावर येईल ना त्याला. साबण ठेवायचंय. बाप यांनी तर पिझ्झासाठी भरपूर सारं सामान घेतलेलं आहे. फ्लेवर्ड दही पण घेतलेलं आहे. आफ्टर लॉंग पिरियड ऑफ टाइम आमची शॉपिंग आता फिनिश झालेली आहे. अरे झालं ना सगळं. परत येशील 10-15 दिवसात. स्पेशली तांदूळ घ्यायला आलेलो होतो आम्ही. तर सगळं सामान आहे ना आता या बॅगमध्ये टाकून घेऊ आपण. पकडते का मी जरा फास्ट टाकला. तू नीट नाही टाकणार ना. अरे जे फुटेल फाटेल ते वरती ठेवायचे. फायनली सगळं सामान पण घेतलेलं आहे. आता घरी निघालेलो आहे. सगळं सामान पण गाडीत टाकलं. थोडंसं सामान घेण्यासाठी आलो होतो, पण एवढी मोठी सामानाची यादी झालेली आहे. तर आम्ही घरी पोहोचलो आणि हर्षदने एक कांड करून टाकलेलं आहे. डायरेक्ट डिग्गीचा दरवाजा उघडला, सगळे तांदूळ सांडून गेले. मी तर मम्मीला म्हटलं होतं कोपऱ्यावर नको ठेवते. अरे आम्ही पुढे ठेवलेले होते हर्षद, पुढे ठेवलेले होते. तू डायरेक्ट असं झटक्याने दरवाजा उघडला. ऍक्सेप्ट तरी करत जा की नाही दादा चुकलं माझं. सॉरी माझी चुकी होती.
ऍक्सेप्ट करणं महत्वाचं आहे. तर हर्षदनीचा चांगला डोक्याला ताप करून ठेवलेला होता. सगळं तांदूळ आता मम्मीने वेचलेलं आहे या ठिकाणी. हर्षदला आता इतके फटके देतो ना, फटके खायचं तर काम करतो. नाही फटके नाही खात मी, नुसता अभ्यास पण करतो. हे पाय बुट्टा पांडा कुठं चढला. तिकडं पण मध्ये पण भरपूर सामान असेल. यार फोन टोचतोय का, दे इकडं. ते छोटं मोठं सामान असेल त्याच्यात टाक ना. हा या बास्केट मध्ये टाक. ते ब्रेड आणि ते टाक. पलीकडे पण काही सामान होतं बरं का. एकदा बघते ना मी. तर डीमार्टचं सगळं सामान आम्ही आता गाडीतून काढलेलं आहे. अरे बापरे, कशा कशात भरलंय बघा. ही पण बॅग भरलेली आहे, ती पण बॅग, हे पण हे पण हे पण. इकडे मम्मी एक अजून बॅग घेऊन आली. तर एवढी सगळी शॉपिंग करून फायनली आलोय घरी. बाप रे बाप, इतकं सामान आणलंय आम्ही माहिती का. 90% किचनचं सामान आहे, 10%च आमच्या सगळ्यांचं सामान आहे. जसं की साबण असेल, थोडंफार खायचं प्यायचं पण आहे म्हणा, बट 90% सामान किचनचं आहे. एवढी मोठी यादी आहे. आणि घ्यायला थोडंफार सामान गेलो होतं, जसं की कोलगेट आणि तांदूळ. पण सर्व कामाचं सामान घेतलं ना. हे बघ इथं डाळ घेतलेली आहे, राजमा घेतलेला आहे, सर्व कामाचंच आहे. जसं आपलं डेलीचं यूज मध्ये येतं ना, तेच सर्व सामान. खायचं प्यायचं पण आहे याच्यात. त्या मेथीच्या भाजीच्या ऐवजी काही दुसरं पण बनवत जा. बनवतो ना मग. तुला आवडत नाही मेथीची भाजी म्हणून. मला आवडत नाही म्हणून मेथीची भाजी बनवायची का. नाही नाही नाही. हे क्या लॉजिक आहे. अरे आमच्या आवडीचं बनवतो आम्ही. तुझ्या आवडीचं आहे ना मॅगी. आधीच्या हिशोबाने सगळं एकदा चेक पण करून घेऊ प्रॉपर सगळं सामान आलंय की नाही. आता एवढं सगळं सामान आहे तर 4-5 महिन्याचं काही टेन्शन नाही ना. अरे फक्त 15 दिवस जाणार आहे हा सामान सर्व. मग त्याच्यानंतर परत शॉपिंगला जायचं. आवरा चेक करा. पुढचा महिना 4-5 दिवसांनी पुढचा महिना राहिला. एक महिना झाला आता हे सामान. हे फेब्रुवारीचं सामान आहे. आता मार्च मध्ये परत शॉपिंगला जावं लागेल. फेब्रुवारीचे मोजून 2-3 दिवस राहिलेले. अरे देवा, आता 1 मार्चला परत शॉपिंगला जावं लागणार आहे. अरे देवा, बॅग रिकामे करून ठेवावं लागणार आहे आपल्याला. खिशेरी कमी करा. एक काम करतो, पुढे त्याला त्या दुकानदाराला म्हणतो माझे कपडे पण घेऊन टाक, सगळं घेऊन टाक. तर अरे आता यादीच्या हिशोबाने सगळं सामान बघून घेते. तेच आहे ना. ते नाही, हा मिल्की मिल्कचं आहे ते, पण ते नाही येते. साठी तर किती भारी गण आणलेली आहे. गॅस होळीची गण सोबत हे पण आहे आणि याच्या सोबत सिपर पण आहे. पप्पाला वेगळंच टेन्शन आलेलं आहे. एवढं सामान कशासाठी आणलेलं आहे. पप्पा याच्यातलं किती सामान तुम्हाला वाटतं कामाचं आहे. त्याच्यातलं 10%. 10% कामाचं आहे. माझे 90% किचनचं सामान आहे, 10% बिनकामाचं आहे. म्हणजे ते पण नाही, कामाचंच आहे. 10% कामाचं आहे. 10% कामाचं आहे पप्पा तर म्हणताय. आमसूल घ्या. आमसूल झालं. 2 नूडल्स घ्या. हे केलॉग चॉकोज, हे ब्रिटानिया मिल्क बिस्किट, हे रामबंधू मँगो, हे डीके ऑरेंज रामबंधूचं का 131 रुपये. डीके ऑरिगॅनो तुझ्या हातातलं. हा ओरिगॅनो. What did happen to the last 10? I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And I त्याच्यानंतर घ्या ZZP हो मैलर SSC किती 35 रुपये? बापरे, एवढं मोठं नाव एवढ्या गोष्टीचं. घासणे. स्टील रोटी चिमटा 79 रुपयेचा. फॅन्टा बॉटल 1 आणि मॅक्स जिरा 1 बरोबर सगळं. तर मी ना या ठिकाणी मस्तपैकी आता फ्रेश पण झालेलो आहे. आणि तोंडाला जी क्रीम लावलेली दिसते तुम्हाला, ती मी याच्यासाठी लावलेली की मला फेसला आहे ना खूप जास्त इचिंग होत होती, त्याच्यामुळे मी बोरोलिन लावलेली इथे. त्यांनी थोडी इचिंग माझी आता थांबलेली आहे. तर चला आता खाली जो बघू, आज एवढी शॉपिंग करून आणलेलं आहे. तर काय नवीन जेवायला बनतंय घरात. काय बनवते मम्मी जेवायला. खिचडी. अरे एवढं सगळं डीमार्ट वरनं सामान आणल्यानंतर तुम्ही आज खिचडी बनवताय. तुला खिचडी खायची होती म्हणून खिचडी बनवतोय. खोटं ब्लेम करताय. मला खिचडी नव्हती खायची, काहीतरी स्पेशल खायचं होतं. स्पेशल खिचडी बनवली मला. स्पेशल खिचडी बनवली म्हणे. ठीक आहे, खाऊन घेऊ खिचडी. आवडते मला तशी खिचडी. तर आता आलोय आम्ही पार्किंग मध्ये आणि आरोही राहिलेली आहे पार्किंग मध्ये झोक्यावरती झोपून. हर्षद तर मस्तपैकी पार्किंग मध्येच खेळतोय. आणि आजचा ब्लॉग आता मी याच ठिकाणी एंड करतोय. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.